नमस्कार. सध्याच्या घडीला प्रायव्हेट कंपन्यांचे टॅरिफ वाढल्यामुळं BSNLमध्ये ग्राहकांची गर्दी आहे आणि BSNLला ग्राहकांची मागणी आहे. आणि आता सध्या नवीन कार्ड आणि पोर्टिंग करण्यासाठी जो पहिला रिचार्ज आहे तो 249चा रिचार्ज आहे. त्यामध्ये तुम्हाला 45 दिवसाची व्हॅलिडिटी, रोज 2 GB नेट, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS आणि त्यानंतर महिन्याचा जो रिचार्ज आहे 199 रुपयाचा रिचार्ज आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 GB नेट, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS 30 दिवसासाठी मिळेल. जर तुम्हाला 3 महिन्याचा रिचार्ज मारायचा असेल तर 485 आहे. त्याला 82 दिवसाची व्हॅलिडिटी आहे. त्याला 1.5 GB नेट, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS. जर तुम्हाला वार्षिक रिचार्ज जर करायचा असेल तर कमीत कमी 1499चा आहे. त्यामध्ये 336 दिवस व्हॅलिडिटी, 24 GB नेट एकदाच मिळेल तुम्हाला. आणि असे जे BSNLचे जे प्लॅन आहेत ते सर्वसामान्य लोकांना परवडेल असेच आहेत. ग्राहकांचा कसा प्रतिसाद? ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आहे. आणि सध्या BSNLला जुने ते सोनं मिळत कस्टमरची मागणी आहे. आणि BSNL हा पहिल्यापासूनच ही कंपनी जी आहे ती ग्राहकांच्या सेवेला कटिबद्ध आहे. मी संविता रवींद्र शिदोरे. आता मी BSNLच्या ऑफिसमध्ये आले होते. काय झाले, आता सध्या जरा सिमचे दर सगळ्या कंपन्यांचे खूपच वाढले. जिओ असेल, एअरटेल असेल, ते सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाही आहेत. म्हणून मी BSNLमध्ये चौकशीसाठी आले होते. तर BSNLमध्ये आता सर्वसामान्यांना परवडेल असे सगळ्या स्कीम्स आहेत. त्यामुळे मी माझं जिओचं जे कार्ड होतं ते मी पोर्ट करायसाठी आता BSNLच्या ऑफिसमध्ये आले होते.